वेरूळ लेणी पाहून झाल्यानंतर आम्ही निघालो देवगिरी किल्ला म्हणजेच दौलताबाद किल्ला पाहण्यासाठी. जाताना रस्त्याच्या कडेला बरीच प्युअर सिल्क पैठणीची शॉप आहेत. त्यातल्याच एका शॉपमध्ये आम्ही इथे आलो होतो. या ठिकाणी प्युअर सिल्क पैठणी कसे बनवतात ते सुद्धा आम्ही पाहिले. देखिए आप पीछे से पेपर लगा हुआ वो देखिए डिजाइन निकाला जा रहा है। वैसे खास बात ये होता है अपना इंटरलॉक सिस्टम करके बनाया जाता है, इसको बैक साइड कोई थ्रेड नहीं होता है। पेपर किधर है? पेपर इधर पीछे बेटा 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 इधर पीछे बंद तो आता हे एवढ्या सगळ्या कलरचा वापर करतायत का साडीमध्ये? जी ना, ये सब कलर का यूज़ कर रहे हैं अभी? जी अच्छा, प्योर पैठणी. हैंडलूम है क्या जी, ये? ये हिमरो टेक्निक में आपको शॉल आएगा, इसमें आपको साड़ी आएगा, शॉल आएगा, ड्रेस मटेरियल आएगा, बेडशीट आएगा, बेड कवर आएगा. आप उस साइड देख सकते हो हिमरो साड़ी, पैठनी साड़ीज. अच्छा अच्छा, उधर है क्या? जी बाजू में. किती वर्ष झाले तुमच्या याला? ये मैं 2011 से हूँ. अच्छा, मैं 2011 से मतलब मैं पहले औरंगाबाद में था सबसे पहले. आणि ही कोणती आहे? ये पैठनी पैटर्न. ही खरी प्युअर आहे का तुम्ही म्हणताय ते? ये आर्ट सिल्क में है, आर्टिफिशियल. नहीं प्योर नहीं है क्या? प्योर नहीं, ये वाली? प्योर नहीं है मैम. अच्छा, प्योर प्योर नहीं तो है, आपने वही देखा ना. वही है. हाँ. अच्छा, मतलब इधर नहीं रखा है क्या आपने? इधर भी रखते हैं पर अभी पूरा माल खुला है ना तो मिल नहीं रहा है. अच्छा अच्छा, पैठनी ये है पैठनी पैटर्न. ना? खाली अभी ये आप बोल रहे हैं कि असली नहीं होंगे क्या? नहीं असली वाला नहीं, मैं देख लेता हूँ एक बार. असली वाला कभी होगा तो ऊपर में दिखा देता हूँ. ये मशीन पे लगा है ना, ये मशीन हैंडलूम से? वाला नहीं है. ये जकाट वाला है. तो ये मशीन पे है ना ये. हाँ जकाट टेक्निक. मशीन वाला आहे क्या? तर इथे आम्ही प्युअर पैठणी सिल्कमध्ये आलेलो आहोत आणि बघितले आम्ही छान आहेत साड्या वगैरे. असली प्युअर पैठणी कशी बनते ते सुद्धा आम्ही इथे बघितलं. तर चला. हा डोंगर कुठला आहे हो? अच्छा, असेल ना पण त्यांना माहिती असेल. हे बघ, ओके ओके, किल्ला येतो बघ ते, किल्ला गेला आहे. हा अगोदर एक हिंदू राजाचा किल्ला होता, देवगिरी. देवगिरी इथे किल्ला होता. त्याच्यावर त्या काय तुझं नाव, अल्लाउद्दीन खिलजीना हल्ला करून तो जिंकला. मग त्याचं नाव त्यांना दौलाबादला ठेवलं.
दरवाजे वाटते बरं, हा दरवाजे ना 2-3 एंट्रन्स आहेत, ते बुलवणार आहेत तसे. हा ना. ही केतू किती मोठी आहे बघ तोफ. किती मोठी आहे बघ तू. पार्ट ठेवला त्या तोफेच्या आतमध्ये गोळा आहे आणि तो बघा किती मोठी आहे. वाव, मस्त. सगळ्या तोफा आहेत इकडे, लहान मोठ्या. हां, अच्छा. वाव, मस्त आहे. एकदम शांत आहे. महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा किल्ला म्हणजे देवगिरी किल्ला म्हणजेच दौलताबाद. हा किल्ला कोणालाच सहजासहजी जिंकता आला नाही. तो जिंकला गेला तो फक्त आणि फक्त धोकेबाजीनीच. यादवांचे राज्य असलेला किल्ला विल्यम राजाने बांधला. या किल्ल्याची रचना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. बळकट आणि अभेद्य भिंती, हत्तीलाही तोडू शकणार नाही असे भक्कम दरवाजे, शत्रूलाही गोंधळात टाकणारे भूलभुलैये आणि बऱ्याच अशा गोष्टी या किल्ल्यास किल्ल्याचा सम्राट म्हणण्यास भाग पाडतील. कोणत्याही शत्रूला हा किल्ला युद्धाने जिंकून घेणे शक्य नव्हते. त्यामुळे नेहमी हा किल्ला धोक्यानेच काबीज करण्यात आला. जसे 1294 साली जुलमी अल्लाउद्दीन खिलजी याने धोक्याने हा किल्ला जिंकला. देवगिरी किल्ला हा अभेद्यच नव्हता, तर ही नगरीसुद्धा धनदौलतीने संपन्न होती. या अमाप संपत्तीची भुरळ दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुघलकला पडली आणि याने आपली राजधानी दिल्लीवरून देवगिरीला हलवली आणि देवगिरीचे नाव बदलून दौलताबाद असे ठेवले. देवळी, अरे याला देवळी म्हणतात ना. देवळी. सैराट. सरस्वती विहीर. अच्छा, ही कुठे सरस्वती विहीर कुठे आहे? सरस्वती विहीर आहे ही. ओके, ही विहीर आहे. बापरे, माकडं किती आहेत. बापरे, सगळे माकडच आहेत तिथे. आणि हे काय हो, हे काय?
अच्छा. त्याला कुतुब मिनारची कॉपी म्हणतात. आणि इथून तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. हो केतू इथून किती मस्त वाटतंय रील मध्ये. पिऊ एक तरी काढ ना. तुझं काय फोटो छान वाटतंय. आता 6 वाजले आहे. बंद झाले त्यामुळे आता आम्ही निघालो. नाही इथून नाही येणार. बाहेर पुन्हा बाहेर नको ते येत नाही. थोडं झूम कर ना. मंदिर आहे का? गावातल्या लोकांसाठी मंदिर आहे. गावातल्या लोकांसाठी. हे कुठलं गाव आहे? तर आता दिवसभर प्रवास केल्यानंतर आता आम्ही आलेलो आहोत जेवायला. आता जेवणार आणि मस्त झोप काढणार. तर चला आता काय जेवायला ऑर्डर केले ते थोड्या वेळातच तुम्हाला कळेल. येतो. आजचा प्रवास कसा वाटला तुला? चांगला वाटला ना? छान आला. रिक्षामधून मस्त प्रवास झाला. काल आमचा सगळा वेळ प्रवासात गेला आणि त्यामुळे आम्ही खूप थकलो होतो. आणि आज मस्त वाटतंय कारण आज आम्ही मस्त रिक्षातून छान असा प्रवास केला. आणि ऊन पण जास्त नव्हतं त्यामुळे असं काही थकवा वगैरे आला नाही. मस्त झाला आजचा प्रवास. की तू आज आपण काय काय बघितलं? सर्वात पहिले एलोरा हां आणि नंतर त्याच्यानंतर तिथे खूप वेळ गेला. तिथे खूप वेळ फिरलो, फोटोज काढले, व्हिडिओज काढले. त्याच्यानंतर थोडं लांब होतं देवगिरी किल्ला. मध्ये मंदिर पण बघितलं, त्याचं ते शूट तुम्हाला नाही बघा घेतला. जे छोटी 2 मॉडेल आहेत ना त्यांचा काय उपयोग नाही तुम्हाला. देवगिरी देवगिरी किल्ला. किल्ल्यावरती खूप फोटो येण्यासाठी सगळे आहे. फोटोज काढले, ते मम्मी टाकेल होते. आम्ही वर्तमानपत्रच करतो. चला आता जेवायला घेऊया. तर आता आम्ही जेवून घेतो आणि नंतर तुमच्याशी बोलते.